महापुरात उद्ध्वस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने भरपाई दर केले दुप्पट। श्रोत्यांनो, सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने आणि महापुराने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलं। पिकं पाण्याखाली गेली, शेतजमीन वाहून गेली। अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतलाय। सरकारनं नुकताच 26 सप्टेंबर 2025 च्या मंत्रिमंडळ बैठकीत भरपाईचे दर दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय। आता पाहूया हे दर काय आहेत। बिनखर्चिक पिकांसाठी हेक्टर मागे 13,600 रुपये मिळणार। आधी हा दर 6,800 इतका होता। सिंचित पिकांसाठी भरपाई हेक्टर मागे 27,000 रुपये, याआधी 13,500 रुपये इतका होता। रोख पिकं किंवा फळबागांसाठी हेक्टर मागे 36,000 रुपये, जे आधी 18,000 होते। मात्र यामध्ये एक मर्यादा आहे, कमाल 2 हेक्टर पर्यंतच भरपाई मिळणार। आता जमीन वाहून गेल्याच्या बाबतीत काय तरतुदी आहेत त्या पाहूयात। जर जमीन दुरुस्त करून पुन्हा वापरता येणार असेल तर हेक्टर मागे 18,000 रुपये दिले जातील। पण जमीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असेल तर नुकसानाच्या प्रकारानुसार 5,000 ते 47,000 रुपये हेक्टर मागे भरपाई मिळेल। या मागची पार्श्वभूमी ही महत्त्वाची आहे। निवडणुकांपूर्वी एकदा सरकारनं भरपाईचे दर वाढवले होते, पण काही महिन्यातच ते पुन्हा जुन्या म्हणजेच NDRF निकषांवर आले। त्यामुळे शेतकरी नाराज झाले होते। पण सप्टेंबर 2025 मध्ये महापुराचं संकट आल्यावर सरकारनं दर दुप्पट करून पुन्हा शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। थोडक्यात सांगायचं तर सरकारकडून आलेली ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या दुःखावर थोडासा दिलासा देणारी मलमपट्टीच ठरणार आहे।